Hi friends, you're tuned with an educational YouTube channel. No doubt it's a reliable channel for learning, so don't leave the page without subscribing the channel. Today we are about to learn a new lesson of English titled Evenamind and Bushy. Without any delay, let's start to understand the lesson. Evenamind Chiru was the most admired girl in Okinawa. ओकिनावामधील एवनामिन चिरू नावाची मुलगी सर्वात जास्त प्रशंसनीय होती. ओकिनावा हे जपानमधील एक बेट आहे जे बेट पॅसिफिक महासागरामध्ये आहे. शी वॉज इंटेलिजंट, टॉल, स्ट्रॉंग, big and beautiful, and most important of all, she was so well trained in karate that no one could beat her. जपानमधील ओकिनावा या बेटावर असलेली एवनामिन चिरू नावाची मुलगी खरोखरच मजबूत होती, मोठी होती, त्याचबरोबर सुंदर होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती कराटेमध्ये एवढी ट्रेंड होती की आजपर्यंत तिला कोणीही पराभूत करू शकले नव्हते. When it was time to get her married, her father, who was a rich merchant, began to worry. आणि जेव्हा ही मुलगी लग्नाला आली, ज्या वेळेस या मुलीचं लग्नाचं वय झालं, तिचे वडील जे की एक मर्चंट म्हणजेच व्यापारी होते, ते चिंता करू लागले. He loved his daughter and wanted her to be happy and well cared for. एवनामिनचे वडील त्यांच्या मुलीवर अर्थातच एवनामिनवर खूप प्रेम करायचे. त्यांना नेहमी वाटायचं की आपली मुलगी सदैव आनंदी राहावी आणि तिची चांगली काळजी घेतल्या जावी. ज्याप्रमाणे प्रत्येक वडिलांची अपेक्षा असते, त्याचप्रमाणे एवनामिनच्या वडिलांची सुद्धा अपेक्षा होती. She was beautiful and she would inherit a fortune from him. एवनामिन दिसायला खूप सुंदर होती, सोबतच तिच्या वडिलांकडून वारसा हक्काने तिला खूप मोठी संपत्ती सुद्धा मिळणार होती. But where could he find a young man who would come forward to marry a woman who was stronger than him? परंतु तिचे वडील कोठे असा तरुण शोधतील की जो तरुण स्वतःहून पुढे येऊन एवनामिनशी लग्न करणार, एवनामिनची की एका पुरुषांपेक्षाही स्ट्रॉंग होती. आजपर्यंत कित्येक तरुणांना तिने कराटेमध्ये हरवलेले होते. त्यामुळे आपल्यापेक्षा अधिक मजबूत असणाऱ्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी कोणीही पुढे येणार नव्हते. त्यामुळेच एवनामिन चिरूचे वडील चिंताग्रस्त होते, काळजीत होते. Evenamind had her own ideas about marriage. She declared firmly, "I will only marry a man who can beat me in a fair fight." एवनामिनने सुद्धा स्वतःच्या लग्नाबाबतचे विचार घोषित करून टाकले होते की मी अशाच व्यक्तीसोबत लग्न करणार आहे की जो मला कराटेमध्ये फेअर फाईटमध्ये हरवणार आहे. फेअर म्हणजे योग्य किंवा उचित, कोणतीही चिटिंग न करता जो तरुण मला कराटेमध्ये हरवणार आहे त्याच्यासोबतच मी लग्न करणार आहे, असं एवनामिनने निश्चयाने घोषित केले होते. Surprisingly, many young men picked up the challenge and came forward to fight her. After all, she was a beautiful girl with a fortune. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे खूप तरुणांनी तिचं चॅलेंज स्वीकारलं आणि फाईट करण्यासाठी, तिच्यासोबत लढण्यासाठी ते तरुण समोर आले. कारण एवनामिन दिसायला सुंदर तर होती, सोबतच तिच्या लग्नानंतर तिच्यासोबत खूप सारी संपत्ती सुद्धा येणार होती. अर्थातच शी वॉज विथ अ गुड फॉर्च्यून. मेनी रेसलर्स वेअर ईगर टू विन हर इन द कॉन्टेस्ट ऑफ मार्शल आर्ट्स. खूप सारे रेसलर्स म्हणजे कुस्तीपटू ईगर होते. ईगरचा अर्थ होतो उत्सुक. उत्सुक होते तिला मार्शल आर्टच्या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी. One of the first to ask for her hand was Kojo, who was actually bigger and stronger than Evenamind. जे स्पर्धक एवनामिनचा हात मागण्यासाठी आले होते त्यामधील एक होता कोजो. कोजो हा तरुण खरोखरच एवनामिनपेक्षा अधिक मोठाही होता आणि अधिक मजबूत सुद्धा होता. He was so tall and well built that his hands were like shovels and his legs resembled tree trunks. कोजो एवढा उंच आणि धष्टपुष्ट होता की त्याचे हात फावड्यांप्रमाणे वाटायचे, सोबतच त्याचे जे पाय होते त्याचे पाय झाडांच्या खोडांप्रमाणे मजबूत वाटायचे. बट ही प्लेड फाऊल. परंतु कोजो हा चुकीचा खेळला, त्याने खेळांचा नियम तोडला. Even as Evenamind was bowing to him in the customary sign of respect,
to one's opponent, he threw a punch at her, breaking the rules of the game. मार्शल आर्टमध्ये पारंपरिक संकेतानुसार एक दुसऱ्यांना रिस्पेक्ट देण्यासाठी आपल्या विरोधकाचा आदर ठेवण्यासाठी एकमेकांच्या समोर झुकले जाते, थोडे वाकले जाते. आणि योनामिन सुद्धा कोजूच्या समोर त्याला रिस्पेक्ट देण्यासाठी वाकली आणि त्याच वेळेस कोजोने आपला पंच योनामिनच्या दिशेने भिरकावला आणि योनामिनला पंच मारला. परंतु असे करून त्याने खेळाचा नियम तोडला होता. Yonamin was angry. She caught hold of his arm and twisted it so powerfully that the unsportive Kojo fell down in a heap and had to limp away, defeated. कोजोमध्ये खिलाडू वृत्ती निश्चितच नव्हती, त्यामुळे योनामिनला त्याचा खूप राग आला. त्यामुळे योनामिनने त्याचा हात पकडून एवढ्या जोरात पिरगाळला की अनस्पोर्टिव्ह कोजो एका ढिगावर जाऊन पडला. ढिगावर पडल्यानंतर कोजो उठला आणि लंगडत लंगडत मैदानाच्या बाहेर गेला आणि अशा प्रकारे कोजो सुद्धा या ठिकाणी पराभूत झाला. Many promising young wrestlers tried their hand, but Yonamin defeated them all. योनामिनला जिंकण्यासाठी खूप साऱ्या तगड्या कुस्तीपटूंनी आपला हात आजमावला, परंतु त्या सर्वांना योनामिनने पराभूत केले. Her father was in despair. आणि तिचे वडील निराश झाले. कोणत्याही वडिलांना वाटते की आपला मुलगा किंवा मुलगी जिंकत राहावे, परंतु या ठिकाणी योनामिनच्या वडिलांना वाटायचं की आपली मुलगी हरावी आणि आपल्या मुलीचं लग्न लवकरात लवकर जुळावं. परंतु योनामिनचा हात मागण्यासाठी जो स्पर्धक पुढे येणार आहे आणि योनामिनशी फाईट करणार आहे त्या सर्वांना ती पराभूत करायची आणि त्यामुळेच योनामिनचे वडील निराश झाले होते. Young men wanted to marry girls who would cook and wash and make a tea for their husband, who would marry a girl who enjoyed wrestling. कोणत्याही तरुणाला वाटते की आपलं लग्न अशा मुलीसोबत व्हावं जी स्वयंपाक करणार, धुणं भांडी करणार आणि आपल्या पतीसाठी चहा घेऊन येणार. अशी प्रत्येक तरुणाची अपेक्षा असताना अशा मुलीसोबत लग्न कोण करणार की ज्या मुलीला कुस्ती आवडते, जी मुलगी कराटेमध्ये वेल ट्रेंड आहे. बुशिकियो वॉज जस्ट सच अ मॅन. बुशिकियो नावाचा असा पुरुष होता जो योनामिनशी वेल मॅच्ड होता. He had trained under the karate master Sakugawa. साकुगावा नावाच्या कराटे मास्टरच्या हाताखाली हा चांगला ट्रेन झालेला होता, प्रशिक्षित झालेला होता. He proved to be such an expert that he was recruited by Shoko, the king of Okinawa, to be his personal guard. बुशिकियोने आपली लायकी किंवा आपलं कौशल्य अशा प्रकारे सिद्ध केलं होतं की एक शोको नावाचा राजा होता आणि या शोको नावाच्या राजाचा पर्सनल गार्ड म्हणून बुशिकियोला नियुक्त करण्यात आले होते. म्हणजेच योनामिनच्या चांगल्या तोडीचा हा तरुण होता. His friends said to Bushi, "You should take on the challenge of this girl, Yonamin." बुशीचे मित्र त्याला म्हणाले की योनामिन नावाच्या मुलीचं चॅलेंज तू स्वीकारायला पाहिजे. She may be big, but you are stronger and smarter than her. योनामिन नावाची मुलगी तुझ्यापेक्षा मोठी असू शकते, परंतु तू तिच्याही पेक्षा अधिक स्ट्रॉंगर आणि स्मार्टर आहेस. म्हणजेच योनामिनपेक्षा कोणीतरी आता अधिक मजबूत भेटला होता आणि स्मार्ट सुद्धा भेटला होता. बुशी टू वॉज कीन टू मॅरी अ गर्ल लाईक योनामिन. आणि बुशीला सुद्धा योनामिन सारख्याच मुलीसोबत लग्न करायचं होतं. ही डिड नॉट वॉन्ट अ डेलिकेट फ्रेजाईल गर्ल फॉर अ वाईफ. त्याला सुद्धा नाजूक, लवकर मोडणाऱ्या, लवकर दुःखी होणाऱ्या मुलीसोबत लग्न करायचं नव्हतं. त्याला सुद्धा मजबूत मुलीसोबतच लग्न करायचं होतं. आय शॅल फाईट विथ हर अँड विन ओव्हर हर, ही डिसाइडेड. योनामिनसारखी स्ट्रॉंग मुलगी आपल्यासाठी लग्नाला मिळावी अशी बुशीची अपेक्षा होती आणि त्याने ठरवलं आता की मी योनामिनसोबत फाईट करणार आणि तिला जिंकणार. योनामिन आणि बुशीची फाईट होते का? या फाईटमध्ये कोण जिंकणार आहे हे आपण बघणार आहोत समोरच्या व्हिडिओमध्ये. असेच महत्त्वपूर्ण शैक्षणिक व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.